नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अनुराग. तर आपण आज डिस्कशन करू इंडिया वर्सेस न्यूझीलंड T20 सिरीजबद्दल. जसं की आपण बोललो होतो मागच्या व्हिडिओमध्ये, न्यूझीलंड भारताला एक टफ फाईट देऊ शकतो या T20 सिरीजमध्ये. तसंच आपण बघितलं पहिल्या T20 सामन्यात. जरी पण पहिल्या सामन्यामध्ये अभिषेक शर्मा एक धुवाधार इनिंग खेळला, आणि त्याला अ, सूर्यकुमार यादव, पांड्या आणि अ, रिंकू सिंगनी एक बऱ्यापैकी साथ दिली आणि इंडियाने अबव पार टोटल पोस्ट केला. पण न्यूझीलंडनी पण 190 धावा काढून भारताच्या गोलंदाजांना बऱ्यापैकी दमछाक उडवली असं आपल्याला म्हणता येईल. पहिल्या सामन्याच्या बद्दल बोलायचं झालं तर संजू सॅमसंग थोडासा अनलकी ठरला. एक चिकी शॉट खेळून तो आऊट झाला. पण अभिषेक शर्माने सांगून दिलं की ज्या दिवशी तो मूडमध्ये असेल, त्या दिवशी फुल फॉर्ममध्ये असेल, तो सिंगल हँडेडली भारताच्या टीमला जिंकून देऊ शकतो. तसंच सूर्यकुमार पहिल्या सामन्यामध्ये बऱ्यापैकी तो खेळला, रन्स काढले. पण हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंगनी शेवटी जो फ्लरिश दिला, तसंच शिवम दुबेनी पण, तो एक पॉझिटिव्ह साईन म्हणता येईल की भारताने मोमेंटम वाया जाऊ दिलं नाही, जे अभिषेक शर्मानी सेट करून दिलं होतं. गोलंदाजीमध्ये, बॉलिंगमध्ये बघायला गेलं तर एक नवीन टॅक्टिक्स अशी होती की हार्दिक पांड्यासोबत बॉलिंगची सुरुवात केली, जो की एक चांगला मूव्ह होता. जसप्रीत बुमराह वन डाऊन आला, वन चेंज आला. दॅट वॉज वन ऑफ द गुड मूव्ह. आपण हे ट्राय करू शकतो T20 वर्ल्ड कपमध्ये पण. आणि स्पिनर्समध्ये वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलनी बऱ्यापैकी कामगिरी केली. न्यूझीलंडकडून सांगायचं गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये डॅरिल मिचेलला त्यांनी 6व्या नंबरवर खेळवलं. तर ते मला वाटते एक रॉंग मूव्ह होता. त्याला 4थ्या किंवा 5व्या नंबरपर्यंत मॅक्स टू मॅक्स खेळायला पाहिजे. पण 4थ्या नंबरवर जो ग्लेन फिलिप्स खेळला, त्यांनी बऱ्यापैकी भारताच्या गोलंदाजी धुलाई केली. तर तो पण एक त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह मूव्ह होऊ शकतो, जे की ते T20 वर्ल्ड कपमध्ये पण त्याच्याबद्दल विचार करू शकतात. 4 नंबरवरती ग्लेन फिलिप्स आणि 5 नंबरवरती मिचेल. बॉलिंगमध्ये त्यांनी खूप मार खाल्ला, आणि नवखे बॉलर्स होते, तर ते ठीक आहे, ते इम्प्रूव्ह करू शकतात. दुसऱ्या सामन्यामध्ये पहिले बॅटिंग करताना न्यूझीलंडने एक रिस्पेक्टेबल टोटल पोस्ट केलं होतं. पण ज्या प्रकारे ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवनी न्यूझीलंड बॉलर्सची धुलाई केली, तर ते म्हणजे दॅट वॉज अनबिलिव्हेबल. आणि आपण बघू शकतो की ईशान किशन कोणत्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे, आणि तो पण ज्या दिवशी त्याचा दिवस असेल, तो पण सिंगल हँडेडली भारताला त्याच्या बॅटिंगच्या भरोश्यावर मॅच जिंकून देऊ शकतो. आणि एक बरं झालं की दुसऱ्या सामन्यामध्ये अभिषेक आणि सॅमसंग लगेच आऊट झाले, तर भारताला एक दुसरा सिनेरिओ पण टेस्ट करता आला की ज्या दिवशी आपले ओपनर्स स्वस्त्यामध्ये आऊट होईल, तर मिडल ऑर्डर कसं रिस्पॉन्स करेल, पॉवर प्लेला कसं खेळतील आणि इनिंग्स कशी बिल्ड आउट करेल. आणि सूर्यकुमार यादव दुसऱ्या सामन्यामध्ये तडाख्याची फलंदाजी करून फॉर्ममध्ये आला, ते भारतासाठी एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे. तर मला वाटते एक दॅट वॉज द लास्ट टिक, जो आपण आता लास्ट पॉईंट जो टिक झाला आहे. आणि टीम इंडिया T20 वर्ल्ड कपमध्ये फुल कॉन्फिडन्सने उतरून जाईल. आणि सूर्या फॉर्ममध्ये आला तर त्याच्या कॅप्टनशिपमध्ये पण आपल्याला बऱ्यापैकी तो कॉन्फिडन्स दिसेल पुढच्या सामन्यामध्ये आणि T20 वर्ल्ड कपमध्ये पण. दुसऱ्या सामन्यामध्ये भारताने बुमराहला आणि अक्षर पटेलच्या जागी कुलदीपला आणि हर्षित राणाला खेळवलं. कुलदीप ने बऱ्यापैकी बॉलिंग केली. तो वर्ल्ड कपच्या प्लॅनसाठी एक इम्पॉर्टंट आहे. कुलदीप आणि वरुण चक्रवर्ती मिळून ज्या दिवशी ते दोघे पण खेळेल, तर मला वाटते ते समोरच्या टीमला गोत्यात टाकू शकतात. आणि हार्दिक पांड्या पण मग ऑलराऊंडची भूमिका त्या दिवशी त्याची महत्त्वाची ठरेल, कारण की एक फास्ट ऑफ बॉलर आपल्याला बसावं लागेल बाहेर.
आणि दुसऱ्या सामन्यामध्ये जे मोमेंटम त्यांनी मिळवलं होतं पॉवर प्लेमध्ये ईशान किशनने, ते पण आपण बघितलं की ईशान किशन आऊट झाल्यावर सूर्यकुमार आणि शिवम दुबेने ते बेस जाऊ दिलं नाही आणि 200च्या पलीकडचा स्कोअर आपण 15 ओव्हरमध्येच अचीव केला. सो दॅट वॉज वन ऑफ द गुड थिंग. तर आज होणारा जो तिसरा सामना आहे त्याच्यामध्ये भारताला मलिका सिरीज जिंकून सिरीज अजय आघाडी घेण्याची इथे संधी आहे. तर मला वाटते एक खूप चांगला चान्स आहे की सिरीज जिंकून इथेच आपण म्हणजे पुढच्या 2 सामन्यामध्ये मग आपण बेंच स्ट्रेंथ चेक करू शकतो गोलंदाजीच्या बाबतीत, फलंदाजीच्या बाबतीत. टीम 11मध्ये मला वाटते की चेंजेस होतील बऱ्यापैकी. बुमराह खेळताना दिसेल, अक्षर पण वापस येऊ शकतो. संजू सॅमसंगचं बघावं लागेल, कारण की पहिल्या 2 सामन्यामध्ये तो स्वस्त्यामध्ये आऊट झाला. तर आता टीम मॅनेजमेंट त्याला कशापैकी बॅक करेल. मला वाटते त्यांनी पूर्ण मॅचेस खेळायला हवे 5च्या 5 आणि वर्ल्ड कप च्या प्लॅनमध्ये पण तो ॲज अ ओपनर असायला पाहिजे. ईशान किशन भलेही दुसऱ्या मॅचेस त्याने ताबडतोब फलंदाजी करून भारताला जिंकून दिलं, पण मला वाटतं की फॉर नाव संजू सॅमसंग शुड बी द फर्स्ट चॉईस विकेट कीपर अँड ओपनर. मिडल ऑर्डर इज रॉकिंग ॲज ऑलवेज. तिलक वर्मा जेव्हा वापस येईल तर ते एक दॅट विल बी द ॲडेड ॲडव्हान्टेज. आणि बॉलिंग पण बऱ्यापैकी होत आहे. फक्त हेच आहे की 200 रन्स बनत आहे अपोजिशन टीमकडून. तर मला वाटते थोडंसं त्याच्याबद्दल जर बघायला गेलो तर थोडं ते एक कन्सर्न होऊ शकतो पुढे चालून. तर एक चांगला चान्स आहे की तिसरा सामना जिंकून भारताला मालिका खिच्यात घालता येईल आज. सो हां, तर पुढच्या व्हिडिओपर्यंत दॅट्स इट. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण ज्याला मराठीमध्ये क्रिकेट ॲनालिसिस आवडत असेल त्यांच्यासोबत शेअर करा. थँक्यू.